सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आणि दुसऱ्या यादीत 2 उमेदवारांची घोषणा करण्यात आली। भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे तर बीडमधून बजरंग सोनावणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भिवंडी मतदारसंघावरती काँग्रेसने देखील दावा केला होता आणि अखेर चर्चेअंती ही जागा राष्ट्रवादीला सुटली असून सुरेश म्हात्रेंना उमेदवारी देण्यात आली आहे। तर भिवंडीमध्ये एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याने काँग्रेसच्या नेत्यांमध्ये नाराजीची भावना आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे इच्छुक असून चोरगेंनी मैत्रीपूर्ण लढतीची इच्छा बोलून दाखवली। जो आदेश देणार त्या आदेशावर आम्ही 100% ठाम आहोत। मैत्रीपूर्ण निवडणूक लढायची असेल तर मैत्रीपूर्ण निवडणूक लढवणार आणि जर समजा वरिष्ठांचं जर एकमत झाला असेल आणि जर ही जागा महाविकास आघाडीला जर एक वेळ सुटली तर मग शेवटी कार्यकर्त्यांचा जो आग्रह असेल, कार्यकर्त्यांनी जर सांगितलं की ही जागेवर आपल्याला आता काही होऊ दे, आपल्याला या जागेवर आमचे कार्यकर्ते म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ही जागा अपक्ष म्हणून निवडणूक लढा आणि ही वेळ आली अपक्ष तर अपक्ष लढू। लोकसभा निवडणुकीमध्ये यंदा शिवसेनेने हिंगोली आणि यवतमाळ वाशिम मतदारसंघामध्ये नवीन उमेदवार दिलेत। विद्यमान खासदार हेमंत पाटील आणि भावना गवळी यांचं तिकीट मात्र कापलं। मात्र दोन्ही नेत्यांच्या पाठीशी आपण असून योग्य सन्मान केला जाईल असं सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केलं। काही गोष्टी ज्या आहेत राजकारणामध्ये काही निर्णय समीकरणं आपल्याला करावी लागतात, परंतु असं करत असताना मी आपल्याला सांगतो हा एकनाथ शिंदे कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। आणि मी इथे हेही सांगतो, भावनाताई देखील खासदार आपल्या इथं होत्या आणि त्यांनी काम केलंय, त्यांचा देखील मी भाऊ म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगतो, त्यांना देखील वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। प्रत्येकाचा सन्मान मान सन्मान केला जाईल। हेमंत पाटील आता ताई खासदार होतील, तुम्ही खासदार, 2-2 खासदार, अरे एका महिन्यापुरता पुढे आम्ही एक्सटेंड करणार ना। तुम्हाला देखील आम्ही जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण करणार, तुम्हाला देखील न्याय देणार, सन्मान देणार, हा माझा शब्द आहे। हिंगोलीमधून खासदार हेमंत पाटील यांच्याऐवजी बाबुराव कदम कोहळीकरांना उमेदवारी देण्यात आली। यावरून राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपही करण्यात आले। मात्र यावरती आता खासदार हेमंत पाटील यांनी शेलक्या शब्दात भाष्य केलं। उमेदवारी रद्द करण्यात आमदार संजय राठोड आणि आमदार मदन येरावार हे जबाबदार असल्याचं मिश्किल वक्तव्य हेमंत पाटील यांनी केलं। पाहूयात ते काय म्हणाले। शोलेचे जसे पटलेखक आहेत सलीम जावेद, तसे या सगळ्या कहाणीचे जे लेखक आहेत आमचे मदन भाऊ येरावार आणि आमचे संजू भाऊ राठोड, 2 जण लेखक आहेत। त्या दोघांच्या याच्यामुळं उमेदवारी कापल्या गेलेली आहे। शेवटी आमचं नातं आहे, ऋणानुबंध आहे। आणि त्यांनी मला एक सांगितलं की पक्षश्रेष्ठी किंवा पक्ष एखादा निर्णय घेतो त्यावेळेस आपण एक कार्यकर्ते म्हणून ते ऐकलं पाहिजे। तर विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये 9 मतदारसंघात काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। यात अनेक पक्षांना बंडखोरीची लागण झाली आहे। बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे नरेंद्र खेडेकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत। अशातच बुलढाण्यातून काँग्रेसचे खामगाव विधानसभा प्रमुख ज्ञानेश्वर पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचना मिळाल्यामुळेच आपण हा उमेदवारी अर्ज भरला असल्याचा धक्कादायक खुलासा त्यांनी केला। काँग्रेस पक्षाला जागा सुटायला पाहिजे होती, ती सुटली नाही, परंतु काँग्रेस पक्षाचं कोणीतरी असलं पाहिजे। अंतिम क्षणी काहीही निर्णय येऊ शकते या उद्देशाने मी तो माझा अर्ज भरलेला आहे। मी पार्टीचा पूर्ण वेळ समर्पित दिवस रात्र काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्षश्रेष्ठीला मी समजू शकतो किंवा मग मी त्यांना विनंती करू शकतो, याच्यातून मला तुम्ही माफी द्या। पुढची बातमी, एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि खडसे नुकतेच दिल्लीमधून परतलेत। त्यानंतर ते आठवड्याभरात भाजपमध्ये वापसी करणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। खडसेंसाठी महाराष्ट्रातील एका नेत्याची दिल्लीमध्ये लॉबिंग सुरू असल्याचं देखील सांगितलं जात आहे। ठरू तर द्या, काहीतरी मुहूर्त काढू द्या, ठरू तर द्या। हे सगळं जर तर
म्हणजे या मावशीला मिशा असतात तर असं प्रकट झालेलं आता आहे सध्या. अजून त्या संदर्भामध्ये कुठेही वाच्यता नाही, कोणी काही बोललेलं नाही आहे. हे फक्त मीडियामधूनच येतं आहे, प्रवेश करणार. ते येतील तेव्हा कोणी कसं स्वागत करतं ते बघू. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशावरती बोलताना जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्यावरती बोलून काहीच उपयोग नाही अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली. पक्षाचे वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्हाला काम करायचंय असंही त्या म्हणाल्या. तर एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाबाबत सध्या चर्चांना उधाण आलंय. मात्र जोपर्यंत ती घटना घडत नाही तोपर्यंत आपण त्यावरती बोलू नये असं रक्षा खडसे यांनी मत व्यक्त केलंय. त्यावरती बोलून काहीच उपयोग नाही जोपर्यंत घटना घडत नाही. खडसेंच्या भाजप प्रवेशावरती रक्षा खडसेंनी ही प्रतिक्रिया दिली. मात्र एकनाथ खडसे यांची घरवापसी होणार अशा चर्चांना सध्या उधाण आलंय. ह्या संदर्भात एवढंच सांगते आहे की जोपर्यंत घटना घडत नाही तोपर्यंत त्याच्यावर काही बोलून उपयोग नाही. कारण की 3-4 दिवस आधी आपणच बघितलं असेल की मीडियाच्या माध्यमातूनच दाखवलं गेलं की आता 2 वाजता प्रवेश आहे, 4 वाजता प्रवेश आहे, पण तसं काही घडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण पुढची बातमी. जळगाव शहरामध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेतील सर्व भाजपच्या नगरसेवकांची तसंच जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. नगरसेवकांसोबत बंद दाराआड घेतलेल्या बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी नगरसेवकांना घरात बसू नका, एसी गाड्या सोडा आणि कामाला लागा अशा शब्दात कान टोचले. तर तालुका प्रमुख, जिल्हाध्यक्ष, संपर्क प्रमुख यांना देखील त्यांनी या बैठकीमध्ये फैलावर घेतलं. निवडणूक सहज घेऊ नका, लोकसभेसाठी कामाला लागा, आपल्यापर्यंत कुणी येईल, आपल्याला कुणी फोन करेल याची वाट बघू नका अशा शब्दात मंत्री गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले. मला वाटतं आता निवडणुकाला आम्ही घरी बसणार आहोत का? आपल्याला कल्पना आहे कोणती निवडणूक आम्ही एवढे सहज घेतो का? महापालिकेमध्ये आम्ही 58 लोक निवडून आणले, 74 पैकी तर काय घरी बसून आले का? मला वाटतं की भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्याचा पक्ष आहे, केडर बेस पार्टी आहे. आमच्याकडे 12ही महिने म्हणजे ही निवडणूक लोकसभेची झाली की पुढची आम्ही तयारी करतो, पुढच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून इथे धाकधूक काही नाही. आम्हाला 5 लाखाच्या वर मताधिक्य घ्यायचं आहे, त्यासाठी आमच्या जोरदार तयारी या ठिकाणी चाललेली आहे. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर समोर आलाय. येत्या 9 एप्रिलला मुंबईमध्ये शिवतीर्थवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय आणि या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी करण्यात आलाय. संघर्षाची वाट विजयाकडे नक्की घेऊन जाते असं या टीझरमध्ये म्हटलंय. महायुती आणि लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेची भूमिका राज ठाकरे शिवतीर्थावरती मांडणार आहेत. त्यामुळे गुढीपाडवा मेळाव्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हा पाहिलेला पराभव हा तुमचा शेवटचा पराभव. ते एकदा काय ते तिच्या आईला होऊनच जाऊन दे. महाराष्ट्राच्या मनगटामध्ये काय ताकद आहे ना ही यांना एकदा दाखवावीच लागेल. अभी नाही तो कभी नाही. आता जे जिंकलेत त्यांचे फासे मी घ्या. आणि आता पुढची बातमी आहे. खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातून उमेदवारी अद्याप काही जाहीर झालेली नाही. मात्र तरीही ते सातारा जिल्ह्यामध्ये फिरून महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. भिलार इथे उदयनराजे भोसले यांनी जनतेशी संवाद साधला. तसंच माध्यमांशी बोलताना साताऱ्यातून मीच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रश्न आता पुढचे काय आहेत त्याच्यामुळे मला गुंगी आली, दौऱ्यावर मला होईल. काय नाही, नेहमीप्रमाणे आपलं सगळ्यांच्या गाठीपाठी घेतोय आणि काय लाज आणि काय लपून काय ठेवायचं ते पहिलंच सांगितलं. उभं राहणार म्हणजे राहणार, जे काय असेल ते बघू नंतर पुढचं काय जे गोष्ट. काय झालं, असंच मी कासला गेलो, घाटाच्या मंदिराच्या यात्रा होती. येताना प्रत्येकजण म्हणलं, कोण म्हणलं की रजनीकांतची अशी ती कॉलर आपलं हे गॉगल बिगल असं. तर माझा जिवलग मित्र युनुस होता, ते म्हणलं तुमची काय स्टाईल म्हणलं. विचार केला, म्हणलं तर काय माझी काय स्टाईल, आपली काय स्टाईल म्हणलं.
म्हणलं मी कधी कोणाचं वाईट केलं नाही, लोकांच्या हिताचं काम केलं. मग म्हणलं काय म्हणलं नाही काहीतरी केले पाहिजे. ठीक आहे म्हणलं, त्यानिमित्त एवढा अधिकार आहे मला, कोणी पण सांगू द्या, कोणी पण कुठे केव्हाही तयार आहे. म्हणलं आपण सगळ्यांचं हे केलं म्हणून दिस इज कॉल्ड स्टाईल म्हणून, बाकी काय नाही. तुम्हाला लोकांना वाटत असेल लई मोठी भूमिका आहे. आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात. खासदार नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय. राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलंय. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही तास आधी हा निकाल आला. नवनीत राणांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध. निवडणूक प्रचाराला येणार धार. एकीकडे नवनीत राणांचा उमेदवारी अर्ज दाखल होण्यापूर्वी अमरावतीत महायुतीच्या नेत्यांची जाहीर सभा सुरू होती. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर न्यायाधीशांकडून निकाल वाचन सुरू होतं. नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्रावर कोर्ट कोणता निर्णय देणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष होतं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठानं निकाल दिला आणि फडणवीसांनी आपल्या भाषणात त्याचा उल्लेख केला. सुप्रीम कोर्टामध्ये 80 वर्षापूर्वीचे 300 डॉक्युमेंट मांडण्यात आले होते आणि ते डॉक्युमेंट वैध ठरवून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की नवनीत राणांना दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते योग्य आहे, ते खरं आहे आणि सत्याचा विजय झालेला आहे. आणि जे लोक पोपटासारखे बोलत होते त्यांच्या थोबाडात झापड बसलेली आहे. लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुप्रीम कोर्टाकडून नवनीत राणांना मोठा दिलासा मिळालाय. सुप्रीम कोर्टानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलंय. नवनीत राणांच्या बाबतीत आज जजमेंट सुप्रीम कोर्टाने त्यांच्या बाजूमध्ये दिली आहे आणि बॉम्बे हायकोर्टाने असं सांगितलं होतं की नवनीत राणा यांचं कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिड नाहीये आणि त्यांच्यावर दंडही ठोठावला होता. त्याच्यानंतर नवनीत राणा या 2021 मध्ये सुप्रीम कोर्टात आल्या आणि त्यांनी त्या प्रकरणात स्टे प्राप्त केला. आज त्यांच्या बाजूनी सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिली आहे. त्यांनी बॉम्बे हायकोर्टाची जजमेंट सेट असाइड केली आहे आणि सांगितलं आहे की जे जात पडताळणीनी जे सर्टिफिकेट बॉम्बे कलेक्टर मुंबई कलेक्टरांनी जे सर्टिफिकेट नवनीत राणांना दिलं होतं आणि जात पडताळणीनी त्याची व्हॅलिडिटी केली आहे ते सगळं बरोबर आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी शिवसेनेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर अडसूळ यांनी नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्राविरोधात मुंबई हायकोर्टात दाद मागितली होती. नवनीत राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे मुंबई उपनगराच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवल्याचा आरोप अडसूळ यांनी याचिकेत केला होता. 2021 मध्ये मुंबई हायकोर्टानं नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून शाळा सोडल्याचा बनावट दाखला जात प्रमाणपत्राकरता दिल्याचं हायकोर्टात सिद्ध झालं होतं. या प्रकरणी हायकोर्टानं नवनीत राणा यांना 2 लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. मुंबई हायकोर्टाच्या त्या निकालाविरोधात राणा यांनी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती. महिलांना थांबवायचं कसं, तर या पद्धतीने बदनामी करून त्यांच्या परिवारामध्ये समाजामध्ये ते मान वरती करून जगले नाही पाहिजे. त्या पद्धतीने माझ्यासोबत माझ्या ऑपोजिशनचे काही लोकांनी केलं. म्हणते ना, देव ज्याच्या पाठीशी आहे त्याला काळजी करण्याची गरज नाही आणि देवानी हे उत्तर त्यांना दिलेलं आहे आणि जे खरं होतं ते आज सुप्रीम कोर्टच्या माध्यमातून बाहेर आलं. ऐन लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र सुप्रीम कोर्टाकडून वैध ठरवण्यात आलंय. त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीतल्या राजकीय संघर्षाची धार आता वाढणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला आता खऱ्या अर्थानं सुरुवात झाली आणि काही उमेदवार आणि काही मतदारसंघांवरती तोडगा निघाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांविरोधातील दारुगोळा वापरण्यास सुरुवात केली आहे. या रणसंग्रामात आता तीव्र शाब्दिक हल्ले सुरू झालेत. श्रीकांत शिंदेंना उमेदवारी जाहीर झाली नसल्यानंही
राऊतांनी टोला लगावलाय. श्रीकांत शिंदे हे बच्चा असल्याचा टोला राऊतांनी लगावला, तर संजय शिरसाट यांनी राऊतांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली, पण या नव्या तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों. त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे, अब दिल्ली बहुत दूर है, अब आप दिल्ली में नहीं पहुंचोगे. तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आता श्रीकांत शिंदे दिल्लीतही जातील आणि चांगल्या बहुमतानं जातील, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. त्यांनी केलेली कामं एकदा मतदारसंघात जाऊन पहा. ज्या कामाचा व्याप जर तुम्ही पाहिला, त्या कामाची जर स्पीड जर पाहिली, तर पेव्हिंगपेक्षा कितीतरी पटीने तिकडे चांगले कामं झालेले आहेत आणि म्हणून त्यांना निवडून येण्यात कोणतीही अडचण सुद्धा नाही. दरम्यान राऊतांच्या टीकेवरती प्रत्युत्तर देत आम्ही विकासाच्या मुद्द्यावरून निवडणूक लढवणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केलं. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी. आपल्यासोबत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. शिंदे साहेब, ज्या पद्धतीनं सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, विशेष करून कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून, यावरून संजय राऊत यांनी टीका केलेली आहे की बच्चम अभी दिल्ली दूर है. म्हणजे एक प्रकारे त्यांना असंही म्हणायचंय की मुख्यमंत्र्यांचा मुलगा असून देखील मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मुलाची जागा डिक्लेअर करता येत नाही. मी तर एक तर संजय राऊतला जे आहे ते सिरियसली घेत नाही, पण तरी पण ते जे काय म्हणाले आता बच्चा, मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये बच्चा काय काय करेल हे तुम्हाला कळेलच. पण ज्याची लायकी नाही लोकसभेवरती बोलायची, मला वाटतं ते निवडून कशा प्रकारे गेलेत, कोणी त्यांना निवडून दिलंय, अशा लोकांनी जे आहे हे लोकसभा निवडणुकीबद्दल बोलणं, मला वाटतं ही खूप अतिशयोक्ती आहे. त्यांनी पहिली महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती लढली पाहिजे आणि मला वाटतं मुलुंडमध्ये जे आहे ते त्यांनी महानगरपालिकेचा कुठला तरी वॉर्ड शोधावा, त्या ठिकाणी उभं राहावं आणि त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी एक उमेदवार देतो आणि त्या उमेदवाराला त्यांनी पाडावं. नंतर मग लोकसभेच्या गप्पा ज्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी मारल्या पाहिजे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने एक उमेदवारी जाहीर केली कल्याणमधून. अनेक अशी तिथे दबक्या आवाजात चर्चा आहे की निष्ठावंत जे होते, मग त्यांच्याकडे आधीचे कार्यकर्ते किंवा असे पदाधिकारी नव्हते का की त्यांची नावं जाहीर केली जाऊ शकत होती. मला वाटतं आता तो त्यांचा विषय, त्यांनी आता उमेदवार जाहीर केलेला आहे. तो उमेदवार कसा आहे, किती कॅलिबरचा आहे, काय, मला वाटतं निवडणूक जी आहे निवडणुकीप्रमाणे लढली गेली पाहिजे. विरोधक जो कोणी उमेदवार देईल त्याच्यासमोर पूर्ण ताकदीनिशी जे आहे हे लढण्याचं काम आणि ज्या निवडणुकीमध्ये ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी ज्या आहेत त्या करून आम्ही लोकांपुढे जे आहे विकासाचं राजकारण, विकासाचा मुद्दा जो आहे हा त्या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहोत. आणि मला वाटतं 2014ला 2.5 लाखाच्या मताधिक्याने लोकांनी निवडून दिलं होतं, 2019ला 3.5 लाखाच्या मताधिक्याने निवडून दिलं होतं. आता मला वाटतं लोक जे आहेत गेल्या, जसं मी तुम्हाला सांगितलं की इतकी मोठी कामं झालेली आहेत, प्रत्येक गल्ली गल्लोमध्ये जे आहे ते काम या ठिकाणी चालू आहे, गल्ली गल्लीमध्ये काम चालू आहे. तर मला वाटतं लोकांचा विश्वास अजून वाढलेला आहे. ते देखील मताधिक्य जे आहे ते ह्या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे ते क्रॉस होईल यावेळेस. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापुरात येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनासाठी जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि या सभेला देवेंद्र फडणवीस संबोधित करणार आहेत. भाजपचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर विधानसभेची उमेदवारी मिळावी, अन्यथा आम्ही लोकसभेला काम करणार नाही अशी मागणी अंकिता पाटील ठाकरे आणि राजवर्धन पाटील यांनी केली होती. आणि या संदर्भात मागील काही दिवसांपूर्वी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा देखील झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री पाटील यांच्यामध्ये असणारा हा राजकीय संघर्ष मिटवण्यासाठी इंदापूर तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची फडणवीस यांनी भेट घेऊन त्यांची समजूत देखील काढली होती आणि त्याचवेळी त्यांनी इंदापुरात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असल्याचं सांगितलं होतं. आणि ठरल्याप्रमाणे दिल्या शब्दाला जागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज इंदापुरात येऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे इंदापूर विधानसभेच्या मुद्द्यावरती कोणतं भाष्य करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
महाविकास आघाडीतील सांगलीच्या जागेबाबत आग्रही असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची समजूत काढण्यासाठी आणि प्रचाराची घडी बसवण्यासाठी खासदार संजय राऊत आज सांगलीमध्ये येत आहेत. 3 ते 4 दिवस राऊत सांगलीमध्ये तळ ठोकून असणार आहेत. या सांगली दौऱ्यात नाराज मित्रपक्षांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगली मतदारसंघासाठी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. याबाबत पुन्हा चर्चा करण्यात येणार नाही असंही सांगण्यात आलंय. मात्र तरी देखील काँग्रेसनं आता उमेदवारीसाठी ताठर भूमिका घेतली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या पेचामुळे प्रचाराला अद्याप गती मिळालेली नाही. महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत बहुतांश मतदारसंघातील प्रमुख लढती आता स्पष्ट झाल्या आहेत. यातील प्रमुख उमेदवारांचे व्हिजन जाणून घेण्याचा प्रयत्न न्यूज 18 लोकमतनं केलाय. नगर लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसमध्ये लढत होतीये आणि नगरमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये कसा मुकाबला रंगलाय पाहूयात. मतदान माझ्या मागच्या 5 वर्षाच्या केलेल्या कामाच्या आधारावरच मागतोय. जे शब्द मागच्या लोकसभेला जाण्या अगोदर दिले गेले होते ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना पूर्ण केले आणि व्यक्तिशः सुजैविकेपेक्षा देशाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींची गरज आहे आणि म्हणून ते मतदान देशाच्या हितासाठी समृद्ध भारतासाठी नरेंद्र मोदींसाठी करावं. निवडणूक ही सर्वात महत्त्वाची. मी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहे आणि या निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी मी एक 16 दिवसाची जनसंवाद यात्रा काढली. 1 तारीख ते 16 तारीख. त्या 16 दिवसामध्ये जास्तीत जास्त गावात जास्तीत जास्त परिसरामध्ये त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या परिसरात गेल्यानंतर त्या गावात गेल्यानंतर त्या ठिकाणच्या अडचणी जाणून घेणार, त्या गावातल्या समस्या जाणून घेणार. आता पुढची बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या डीप क्लीन ड्राईव्ह मोहिमेला यश मिळते. मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली असून हवा गुणवत्ता निर्देशांकात घट झाली आहे. मुंबईत सरासरी 100च्या खाली तर काही ठिकाणी 70 पर्यंत हा निर्देशांक नोंदवण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून डीप क्लीन ड्राईव्ह मोहीम सुरू करण्यात आली आणि मुंबईतल्या प्रदूषणामध्ये घट झाली असून मुंबई महानगरपालिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. पाण्याच्या टाकीवरती झाकण बसवायला देखील पालिकेकडे पैसे नाहीत का, असा संतप्त सवाल मुंबई हायकोर्टानं बीएमसीला केला. वडाळ्यामध्ये पाण्याच्या टाकीत पडून 2 मुलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी कोर्टात सुमोटो याचिका दाखल करण्यात आली होती. सुनावणी दरम्यान कोर्टानं बीएमसीची खरडपट्टी काढली. पालिकेला मुंबईकरांच्या जीवाची पर्वा नाही का, असा सवाल करत मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई का देत नाहीत, असे खडे बोल कोर्टानं सुनावले. दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेत कोर्टानं मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला नोटीस जारी केली. नागपूर विमानतळावरती नागपूर कस्टम्सकडून 8 कोटी 81 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले असून या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 8 कोटी 81 लाख रुपयांचे 2 किलो 937 ग्रॅम ड्रग्ज जप्त केले. अंमली पदार्थ तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेतील ही सर्वात मोठी कारवाई आहे. या प्रकरणातील एकाला अटक करण्यात आली आहे आणि यात आरोपी हा चेन्नई इथला रहिवासी आहे. 45 वर्षीय इसम युगांडाहून दोहा मार्गे पहाटे नागपूर विमानतळावरती आला होता. मोदी सरकारच्या कार्यकाळात दहशतवाद्यांना जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलंय. परदेशात राहून देशविघातक कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतानं चांगलाच धडा शिकवलाय. ब्रिटिश वृत्तपत्र द गार्डियननं आपल्या एका वृत्तात पाकिस्तानात झालेल्या दहशतवाद्यांच्या हत्येवरती एक मोठा दावा केला. त्यांनी दावा केला की पाकिस्तानात दहशतवाद्यांची हत्या भारत सरकारच्या आदेशावरून करण्यात आली होती. हा दावा द गार्डियन या वृत्तपत्रानं केलाय. वृत्तपत्रानं हा दावा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्यानं केलाय. या वृत्तामध्ये दावा करण्यात आलाय की भारत दहशतवादाविरोधात जोरदार कारवाई करते आणि मागील काही वर्षात 20 पेक्षा जास्त मोस्ट वॉन्टेड अतिरेक्यांना रहस्यमय पद्धतीनं कंठस्नान घालण्यात आलं आणि या सर्व दहशतवाद्यांचा संबंध भारतामध्ये झालेल्या अतिरेकी कारवाईंशी होता. दरम्यान झारखंडमधल्या जमोई इथल्या जाहीर सभेत भारत आता दहशतवाद्यांवरती गप्प बसत नाही तर घरात घुसून मारतो, असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता. उनके आतंकी हम पर हमला करके चले जाते थे और तब की कांग्रेस दूसरे देशों के पास
शिकायत लेकर जाती थी। मोदी ने कहा ऐसे नहीं चलेगा। भारत वही महान पाटलिपुत्र और मगध वाला भारत है। भारत वही चंद्रगुप्त मौर्य वाला भारत है। आज का भारत घर में घुसकर मारता है। आणि या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे नमस्ते महाराष्ट्रामध्ये आता इथेच थांबण्याची। नमस्कार।